आज आपण केलेली आहे एकदम साधी सोपी पण तेवढीच झटपट होणारी आणि पौष्टिक असलेली एक आगळीवेगळी भाजी जी सर्वांना आवडेल आणि खायला पण खूप छान वाटते आणि दिसायला पण छान दिसते। नमस्कार, मी प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। बरेचदा काय होतं की आपल्याला जेवणामध्ये हलकी फुलकी पण तेवढीच पौष्टिक आणि झटपट होणारी भाजी हवी असते। तर आज आपण अशीच एक रेसिपी करणार आहोत जी खूप लवकर पण होते आणि वेगळी पण आहे, ती म्हणजे मटकी मेथीची भाजी। पण ही रेसिपी जर कोणाला माहिती नसेल तर त्यांनी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवर्जून बघावा। पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। मटकी मेथीची भाजी करण्यासाठी मी सर्वात आधी इथे मेथी घेतलेली आहे। मेथी आणि मटकी ही अंदाजाने आपल्याला घ्यायची आहे। आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये ही भाजी करायची आहे तेवढी घ्यायची आहे। तर सर्वात आधी मेथी मी निवडून घेतलेली आहे आणि मेथी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहे, ते पण पाहिजे तेवढे आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचे आहे। नंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेऊन तो पण बारीक चिरून घ्यायचा आहे। मग आपल्याला एक साधं वाटण करायचं आहे, तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडंसं कोथिंबीर आणि थोडंसं जिरं असं टाकलेलं आहे आणि ते आता आपल्याला असं छान जाडसर वाटून घ्यायचं आहे। तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही त्यामध्ये पण कुटून घेऊ शकता। नंतर आता आपल्याला भाजी करायची आहे, त्यासाठी मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये जेवढं आपल्याला तेल लागतं तेवढं घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण कधी पण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे। आता तेल गरम झालं की त्यामध्ये सर्वात आधी फोडणीला टाकायचं आहे मोहरी आणि थोडंसं हिंग। मग टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा छान हलकासा सोनेरी रंगाचा होतपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा झाला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि तो पण व्यवस्थित मऊ होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो झाल्यानंतर आपण जे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मग आता हे सगळे परतून झालं की आपल्याला यामध्ये काही कोरडे मसाले टाकायचे आहे। तर मी यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकते आहे। आता हे कोरडे मसाले छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। मसाले परतून झालं की मग त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मोड आलेली मटकी। वाटीभर मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। मटकी छान परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये परत थोडंसं साधं लाल तिखट टाकायचं आहे। आपल्याला मटकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि वाटणाचं जे पाणी होतं ते यामध्ये थोडंसं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅस कमीवर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण झाकून आपल्याला 4 ते 5 मिनिट ही मटकी व्यवस्थित होऊ द्यायची आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया तर इथे मटकी बऱ्यापैकी शिजलेली आहे। आता त्यामध्ये टाकायची आहे धुवून घेतलेली मेथी। मेथी टाकून झाल्यानंतर पूर्ण भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला झाकण झाकून भाजी शिजेपर्यंत कमी गॅसवरती ही होऊ द्यायची आहे। भाजी शिजत असताना आपल्याला मध्ये मध्ये 1 ते 2 वेळा ही भाजी उघडून बघायची आहे। तर ही भाजी मला शिजवून घेण्यासाठी 8 ते 10 मिनिट लागलेले आहे। आता आपण 8 ते 10 मिनिटांनंतर झाकण उघडून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता की मटकी आणि मेथी अशी व्यवस्थित झालेली आहे, व्यवस्थित शिजलेली आहे आणि भाजीचा कलर पण अगदी सुरेख दिसतो आहे। आता सर्वात शेवटी आपल्याला टाकायची आहे हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर। अशा एकदम साध्या पद्धतीने आज आपण मटकी मेथीची भाजी केलेली आहे। भाजी अतिशय पौष्टिक वाटते। ही भाजी तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत, कशाही सोबत खाऊ शकता। टिफिनला सुद्धा तुम्ही ही भाजी नेऊ शकता। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।